एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया
इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्ण घडले, पूर्वनियोजित पूर्ण घडले. सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्रकलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. नम्रकलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. स्वागत सकल जनांचे, करू स्वागत सकल जनांचे. पाहुनी सकला मन आनंदले, पाहुनी सकला मन आनंदले. स्वागत सकल जनांचे, करू स्वागत सकल जनांचे. गुणीजनांचा स्पर्श लाभता, गुणीजनांचा स्पर्श लाभता. पुनीत झाली रंगदेवता, पुनीत झाली रंगदेवता. उपकृत केले उपस्थितीने,
ही योजना केलेली आहे आणि ही योजना आपल्याला येत्या 100 दिवसात राबवायची आहे. तर याच्यामध्ये काय की सुशासनयुक्त पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीकडं आपले जे काम असतात, उदाहरणार्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात, तर ते सर्व दाखले उतारे जे आहेत हे तुम्हाला ऑनलाईन म्हणजे घर बसल्या मिळतील. तर आपल्याकडं बोर किंवा विहिरीचं पाणी पण सूक्ष्म सिंचन गरजेचं आहे, कारण पाणी डायरेक्ट आपण ज्यावेळेस शेतांना देतो तर त्याच्यामुळे वीट फुटण्याचं प्रमाण आपल्याकडे अजून नाही. आपल्याकडची डोंगराची जमीन आहे, परंतु असं जर चालू राहिलं तर पुढे तो प्रकार होऊ शकतो. म्हणून सूक्ष्म सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशनची म्हणतो आपण, ठिबक सिंचन, तर ह्याच्या क्षेत्र गावाचं वाढवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी ड्रिप इरिगेशन मध्ये शासनाकडून सबसिडी सुद्धा भरपूर दिली जाते. उपजीविका आणि सामाजिक न्याय. सामाजिक न्याय मध्ये हा विषय असा आहे की वेगवेगळ्या पेन्शनच्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आहे, राष्ट्रीय सहाय्य योजना आहे. तर अशा योजना ज्या आहेत त्या योजनांचे लाभार्थी आपल्याला शोधायचे गावात की ज्या योजनेला पात्र आहेत पण ज्यांना अखेर ती योजना मिळालेली नाही. मग त्याच्यासाठी लागणारा आपण कॅम्पच घेणार आहोत. जसे जसे आपल्याला त्याच्यासाठी लागणारी जी मदत म्हणजे वेगवेगळे विभाग असतील, महसूल विभाग आहे किंवा आपला ग्रामपंचायतचा विभाग आहे, तर उत्पन्नाच्या दाखल्यापासून सगळं आपण त्यांना मदत करणार आहोत. आणि जर जे पात्र आहेत पण वंचित आहेत तर अशा लाभार्थ्यांना आपण शोधून याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर लोकसहभाग आणि श्रमदान आणि लोकसहभाग. तर लोकसहभाग म्हणजे काय, तर आज आपण ह्या ग्रामसभेनिमित्त आपण सगळे एकत्र आलो, तर अशाच पद्धतीने पुढील 100 दिवस आपल्याला एकत्र यायचं आहे. आता लोकवर्गणीची एक निवड घातली. लोकवर्गणीची अट कशासाठी घातली, तर दरडोई 200 रुपये अशी अट घातली. त्याचं पुढे आपण नियोजन आता सगळे मिळून नंतर करणार आहोत. तर हे कशासाठी होतं की त्याच्यातून निर्माण होणारी जी एखादी मालमत्ता असते, तर काय होतं की ज्यावेळी शासन एखादा रुपया देते किंवा शासन काही पैसे देते तर त्याच्यातून होणारे काम जे आहे तर त्या कामामध्ये बऱ्याचदा काय होतं की आस्था राहत नाही, कारण तर आपला एखादा रुपया तिथे लागलेला नसतो. पण ज्यावेळेस आपण स्वतः पैसे एखाद्या गोष्टीसाठी देतो, आपण पैसे गोळा केले आणि आपल्या शाळेमध्ये रंगकामाचं काम केलं, तर 200 रुपये जर दिलेला एखादा लाभार्थी असेल तर तो ते रंगकाम व्यवस्थित बघायला जातो, व्यवस्थित काम होतंय का, क्वालिटीचं काम होतंय का, चांगली समजा तिथे चित्र व्यवस्थित जातात का, हे कशासाठी जर आपण खिशातले पैसे दिले नसतात. मग ह्याची जाणीव लोकांमध्ये व्हावी. शासनाकडे पैसा भरपूर आहे, शासन वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत आपल्याला निधी उपलब्ध करून देतच आहे, परंतु ज्यावेळेस आपण स्वतः पुढाकार घेऊन गावाच्या विकासासाठी आपण एकत्र येतो त्यावेळेस तो विकास होणारा शाश्वत होतो, म्हणजे टिकणारा विकास होतो. तर यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. आणि नाविन्यपूर्ण याच्या व्यतिरिक्त जर आपण काही नाविन्यपूर्ण योजना केल्या तर त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मार्ग आहेत. म्हणजे असं साधारणतः 100 मार्काचा हा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जे गाव तालुक्यात पहिलं येईल त्याला 12 लाख रुपयाचं बक्षीस आहे, दुसरं येईल त्याला पहिल्या गावाला 15 लाख रुपयाचं बक्षीस आहे, दुसऱ्या गावाला 12 लाख, तिसऱ्या गावाला 8 लाख आणि प्रोत्साहन पण 2 बक्षीस दिली जाणार आहेत 5-5 लाखाची. तर आपलं गाव छोटं आहे, आपल्याला तो निधीचा स्रोत उपलब्ध होईल की जेणेकरून आपल्याला विकासासाठी तो पैसा उपलब्ध होईल. पण याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की कोणत्या तरी अभियानाला कोणत्या तरी योजनेमुळे आपण सगळे एकत्र येऊ आणि एकत्र आल्यानंतर जे आपण आजच्या ग्रामसभेचं नियोजन जे आपण तुमच्या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण समाजातील प्रत्येक घटकामध्ये म्हणजे आपण इथं जे सगळे आहेत ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत, मग त्यामध्ये लहान मुलं, लहान मुली, किशोरवयीन मुलं, किशोरवयीन मुली, स्त्रिया, पुरुष, वयोवृद्ध, विधवा महिला, अपंग, परित्यक्ता, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणून त्यांना शासनाबाबत ज्या काही स्कीम्स मिळतात त्या प्रत्येक घरापर्यंत अतिशय जवळ ऐकवायला जाताना त्या रस्त्यावर, तर तिथं जे काय त्या त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी महाराज जरा त्याबद्दल तुम्हाला सांगतील की हे अभियान राबवल्यानंतर फायदा काय आणि अभियानाचा फायदा गावाला झाल्यानंतर तिथे काय प्रगती होऊ शकते, गावाला काय सुविधा मिळू शकतात
आणि गाव कशा पद्धतीने सुधारतं त्याचे थोडंसं ते त्यांचा अनुभव सांगतील. आम्ही तिथं बघितलं, त्यानंतर बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काय करायला पाहिजे. त्या संदर्भात ते बोलतील. सर्व ग्रामस्थांचं या सभेमध्ये सर स्वागत करतो. तर विषय होता समृद्ध गाव कसं म्हणतं हे बघण्यासाठी आम्ही नाण्याची वाडी तिथं गेलो होतो. तर तिथं असं होतंय की लोकांची एकी जोरात आहे. तर सगळेच जण काम करता येते असं काही पुढे जाऊन नाही. तर गाव काम कुठं करायचंय आपल्याला, तर आपल्या गावातच काम करायचं आहे. तर ते काम आपण आपल्यासाठीच करायचं आहे असं त्या गावात आम्हाला एक निदर्शनास आलंय. प्रत्येक गाव दररोज समजा काय असं अभियान असेल तर दररोज जमतंय आणि आठवड्यात एक वेळ आपण जसं सोमवार पाळतोय तसं त्या गावात एक मंगळवार पाळला जातो. आणि ते गावासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी तिथे एकत्र येते आणि तसं आपल्या गावात आपण कार्यक्रम राबवायचा आहे. तर मागच्या वेळेला आपल्या ग्रामपंचायतीने एक निर्णय घेतला होता की पाण्याचं व्यवस्थापन नियोजन झालं पाहिजे म्हणून मीटर बसली पाहिजे. तसं त्या गावात आता नळाला मीटर बसलंय. आता अण्णासाहेबांनी सांगितलं की दरडोई 100 लिटर पाणी द्यायची व्यवस्था. तर त्या गावात आता सध्याला ते चालूच आहे. आपण हे सगळं आपल्यासाठी राबवायचं म्हणतोय. तर तिथं त्या गावात ते अगोदरच झालेलं आहे. तर तिथं मीटर बसले नळाला. तर 1 रुपयात त्यांना दररोजचं पाणी जे कुटुंबाला नाही तर फक्त 1 रुपयात मिळते. तर आपल्या इथे सर्वसाधारण 1000 पाणीपट्टे तरी आपल्या गावात काही ठिकाणी पाणी भागत नाही. त्याचा अर्थ काय आपलं नियोजन नसल्यामुळे किंवा आपण होऊन उत्कृष्ट प्रतिसाद न दिल्यामुळं. तर आपण ते सर्वांनी करायचं आहे की कोणतीही योजना जी शासन स्तरावर राबते त्याला सर्वांनी सहकार्य करायचं आहे. तर तिथं त्या गावात अगदी अतिशय अशी स्वच्छता आहे की कोणती घाण तुम्हाला पुढे दिसणार नाही. सगळं बंदिस्त गटर राहायचं आणि पूर्ण गावाचं सोलर पॅनल झालेलं आहे की ती आपण इथं लाईट आता आपल्याला कमी पडते समजा तर त्या अडचण येणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी या योजनेमध्ये किंवा या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि याची जे गुण मिळण्याची जे टक्केवारी आहे ती पूर्णपणे वाढवायची तयारी करायची आहे. एवढं बोलून मी जसं मगाशी शिवाजीने सांगितलं की आपण हा वेळ गावासाठी नव्हे तर मी स्वतःसाठी काढलाय आणि मी इथनं काहीतरी नव्हे तर बरंचसंच काहीतरी घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी आपण थोडंसं सगळ्यांनी तेही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आणि यानंतर तो कार्यक्रम सुरू होईपर्यंत मी आपल्या गावच्या सरपंच मॅडम शीतलताई मुलगे यांना विनंती करतो तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान आपण इथे राबवणार आहोत. आजची ग्रामसभा सर्वांचे स्वागत करते. अभियानासंदर्भात सविस्तर माहिती अण्णासाहेब आणि सदस्य विनोद दादा सार्थक. चला तर मग एक आपल्या गावाच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्याकरता मुख्यमंत्री पंचायत राज अभियान आजपासून सुरू होत आहे. आपल्या हक्कासाठी, गावच्या प्रगतीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आपली वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे नेऊया. एवढंच बोलून मी थांबते. ज्याच्या माध्यमातून संस्था ही आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत. यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला 6वा स्तंभ आहे. उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो. काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत लाडके भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे. म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो. त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो. त्या माध्यमातून
आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो. आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या जीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत. आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित शोषित आदिवासी आहे, यांच्या जुळलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातून आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं. आपल्या सातनवली सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं. आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला लक्षात घ्या. आता माझ्या कुटुंबात कोण आजारी पडणार नाही, माझ्या कुटुंबात कोण आजारी पडणार नाही असं कितीच नाही. म्हणजे आपण आताच्या काही गोष्टी ऐकतोय, आता जे काही करतोय याच्यासाठी मी तुम्हाला विचारतोय की मला त्याला ते मशीन तेवढं बंद कर म्हणा त्याला ते खरं त्या आईला ज्या मुलाला दूध पाजणार आहे आपण त्या मुलाच्या पोटाला पुरेसं आपलं आईचं दूध मिळणार असेल तर ते मुलगा सक्षम होणार आहे. आणि जर ते मुलगा सुदृढ जन्माला आलं तर ते चांगलं शिक्षण घेणार आहे. चांगलं शिक्षण घेतलं तर म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं तर ते चांगला अभ्यास करेल. चांगला अभ्यास केला तर चांगलं शिक्षण मिळेल. चांगलं शिक्षण मिळालं चांगली नोकरी मिळेल. चांगली नोकरी मिळाली चांगला पैसा मिळेल. चांगला पैसा मिळाला माझं कुटुंब सुधारणार. ते आई वडिलांना अगदी शेवटपर्यंत सांभाळेल. ही अपेक्षा धरायला काय अडचण आहे का? नाही. त्यासाठी हे जे मी तुम्हाला दाखवलंय इथं हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आमचं कुटुंब अडचणीत येण्याच्या दृष्टीनं, आमचा परिवार अडचणीत येण्याच्या दृष्टीनं जर एखादा माणूस आपल्या कुटुंबात आजारी पडला आणि जर समजा आम्ही 5-15 आता एक धरून चाला की महिन्याच्या 2 महिन्याच्या आजारामध्ये सगळी गमावली, माझं आयुष्य पुढे कसं चालणार आहे? मला आधार कुणाचा असायला पाहिजे. एखाद्या वेळेला ऍक्सिडेंटली एखाद्या घरात आपल्याला करत्या पुरुषावर कमावण्याची वेळ आली नाही. म्हणजे एखाद्या चांगल्या करत्या पुरुषाचा ऍक्सिडेंट झाला आणि मग ते सगळं कुटुंब आपलं त्या पुरुषावर आधारित होतं. पण त्याच्या जाण्यानं त्याच्यावर अडचण निर्माण झाली. मग ती अडचण झाल्यानंतर त्या घरातलं शिक्षण कोण बघणार, त्या घरातला खर्च कोण बघणार. आणि आपण सगळेच सामान्य कुटुंबातले आहे. रोजगाराच्या जीवावर आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. म्हणून मगाशी जे आम्ही तुम्हाला एवढ्या तळमळीने सांगितलं, मगाशी तुम्हाला असं वाटलं की आम्हाला तर आज कोंडून टाकलं की काय, पण ते तसं नाही. खरंच तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा. प्रत्येकाला तुम्ही स्वतःच्या घरातलं 2 मिनिटांसाठी विचार करायचा की मी माझं उत्पन्न किती आहे आणि मला अडचणी किती आल्या आणि मला अडचण येण्याची कारण काय. मग मी घर बांधायचं असेल, मला शिक्षण पोराशी द्यायचं असेल, मला चांगला व्यवसाय नसल्यामुळे येत असेल आणि माझं जे उत्पन्न आहे त्यामध्ये माझा ज्याप्रमाणे खर्च वाढतोय त्याप्रमाणे ते होत नाही. म्हणून मी आज अडचणीत आहे. म्हणून मी पूर्ण आयुष्य माझं घर बांधायला घालवावं का? पूर्ण आयुष्य माझा दवाखान्यासाठीच घालवावं का? या गोष्टींसाठी यासाठी शासनानं माणसाला जन्माला घातल्यापासून मरेपर्यंत सगळे योजना आणले. सगळ्या योजना आणलेल्या आहेत. फक्त अपेक्षा बघा विषय काय आहे की आता तुम्ही म्हणाल घरकुलाला 2,10,000 देत आहे आणि तेवढ्यात काही घर होत नाही. ते काय 5 स्टार घर बांधायसारखं नव्हे. पण ज्याच्या पुढापिढीचं घर आहे, ज्याला खरंच गरज आहे त्याला आपण दिलं पाहिजे. त्यांच्यासाठीची ही स्कीम, सामान्यांसाठीची ही स्कीम अगदी अपंग माणसापासून वृद्ध माणसापासून प्रत्येकाला एक स्कीम इथं आणली आणि त्याची हे क्लस्टर आहे. येणारे 60 दिवस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घटकाला या विकासाच्या प्रक्रियेत आणण्याच्या दृष्टीनं हा विकास आपल्याला साधायचा आहे.
बोलवलं. हे तुम्हाला कळालं पाहिजे, हे तुम्हाला माहित पडलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या गोष्टी तुमच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कशाची गरज आहे आणि ते मला कुठल्या माध्यमातून मिळू शकतं, त्यामध्ये मला कुणाची मदत घेतली पाहिजे. म्हणजे एखादी योजना आपण राबवायची तर तुम्हाला कुणाची मदत घेतली पाहिजे आणि मदतीसाठी कुठली कुठली यंत्रणा आपल्याला हेही तुम्हाला माहित पाहिजे. आज तुम्ही सगळ्या महिला बचत गटाच्या महिला आहात, तुम्ही त्यामध्ये सहभागी आहात. फार व्यापक स्वरूपाचं बचत गट. आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, आम्ही एक पत संस्था काढणार आहे. कुणासाठी? लाडक्या बहिणींच्यासाठी. जिल्हा स्तरावर सांगितलं ना आता. म्हणजे त्याचं काय कार्य आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. पुढे तुम्हाला सांगतो, हे मुख्य आपल्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, एक आपल्याकडं आयुष्यमान भारतचं कार्ड असणार आणि हात वर करा. आयुष्यमान भारतचं कार्ड आमच्याकडे आहे, क्लिअर वर करा ताट. तुम्ही चर्चा विचारलेलं नाही. असेल हात वर करा, नसेल नाही. किती जणांच्याकडे आहे? एक मिनिट झालं. आता लक्षात घ्या, आपल्याकडं फक्त 186 लोकांच्याकडे नाही. बघ कुणाचा मोबाईल असतो, आपल्याकडे 186 लोकांकडे नाही, बाकीच्यांकडे. पण तुम्हाला माहित आहे का ते? म्हणजे इथं बसलेल्यांपैकी 50% लोकांच्याकडे ते आहे पण माहित नाही. ह्या कार्डाचा फायदा काय? काय फायदा कोण सांगू शकते? ह्या कार्डाचा फायदा काय? यामध्ये या अभियानात या कार्डाचा फायदा 5 लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च आपल्या कुटुंबाला मिळणार आहे. यामध्ये 1100 प्रकारचे आजार आणि महाराष्ट्रातले 27,000 हॉस्पिटल यांच्याशी कनेक्ट. तुम्ही लक्षात घ्या, फार व्यापक कसलाही आजार असू द्या, काही ठराविक वगळले तर ते काहीतरी 25 आजार असतील की जे आपल्याला ह्याच्यामुळे होत आहे, तर त्याच्यासाठी ह्याच्यात नाही. पण इतर सगळ्या गोष्टींसाठी आपल्या गावातले इथले लाभार्थी बघितले खूप जण आहेत ज्यांना दवाखान्याचा 1 रुपया भरायला लागलेला नाही. फार 2-2 लाखांचे ऑपरेशन फ्री मध्ये झाले त्याचे. हे तुम्हाला माहित पाहिजे. ते कार्ड माझ्याकडे आहे का? आणि मी दवाखान्यात झाल्यानंतर आजारी पडला, ऍक्सिडेंट झाला आणि मग माझी पळपळ चालू होत्या. मला रेशनिंग कार्ड ऑनलाईन पाहिजे, ते दाखला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. शिराळ्याला जा, तिथं पण नाही, मग ते कार्ड निघत नाही, ऑपरेशन अर्जंट करायचंय. मग ते कार्ड आपण ह्या प्रत्येकाच्या कुटुंबातल्या माणसाला आम्ही इथं नेऊन द्यायचं आहे. ही जबाबदारी ग्रामपंचायतीने आज या अभियानाच्या रूपाने उचललेली आहे. तर आज हे कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे अभियान आहे. तुम्हाला आजारपणातून बाहेर काढण्यासाठीच हे अभियान आहे. तुम्ही सुदृढ राहिलं पाहिजे. म्हणजे आपण इथं त्या कामाला जातोय, एखादं काम कमी करणारा माणूस असेल त्याला कोण बोलवतो का कामाला? एखादा जास्त एखादी आरती सरीची आधा कोण बांधली असेल त्याला मार्केट आहे. पण जे कमी करताय त्याला बोलवत नाही. कारण का? त्याच्या अंगामध्ये तेवढी ताकद नाही आहे, तेवढी शक्ती नाही आहे. मला दुपारपर्यंत दिवसभर बांधवायचंय पण मी दुपारपर्यंतच काम करतोय, माझं टार्गेट पूर्ण होत नाही. आमच्या स्वतःच्या घरामध्ये काम करायचं असेल तरी अडचण येते. त्यावेळेला आम्ही हे आजारपणातून बाहेर काढण्यासाठीच हे अभियान आहे. आता डिजिटल इंडियामध्ये काय आहे? इथं ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे. आपल्याला काय काय गोष्टी लागतात? लाईट बिल भरावं लागतंय, ते इथं ग्रामपंचायतीमध्ये अवेलेबल करायचं आहे. तुम्हाला शाळेचे दाखले लागतायत, ते इथं करायचंय. या सगळ्या योजना राबवायच्या, त्या संदर्भात जी काय ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते ती आपण इथं ग्रामपंचायतीमध्ये राबवायची आहे. त्यासाठीच हे अभियान आहे. त्यासाठी तुम्हाला शिराळ्याला, तुम्हाला लाईट बिल पिळाशीला आणि ह्या गोष्टी ज्या आपण करतोय आणि मग त्यामध्ये आपल्याला वेळ होतोय आणि मग जर समजा 1 दिवस लेट झाला तर 10 रुपये दंड बसणार आहे. तर ती स्कीम्स आपण इथं ग्रामपंचायतीमध्ये अवेलेबल केली तर हे लोकांना सगळ्या सोयीचं होणार आहे. यासाठीच हे अभियान आहे. पुढे गेलं, आम्हाला कुठला अर्ज कसा भरायचा माहित नाही, लाडक्या बहिणीचा अर्ज कसा भरायचा माहित नाही, पीएम किसानचा अर्ज कसा भरायचा माहित नाही. हे सगळं एकाच
आणि इथं ग्रामपंचायतीच्या अंडर आपण आणण्यासाठी हे आपलं अभियान आहे. यासाठी आपण सक्रिय राहिलं पाहिजे. हरगळीत प्रत्येकाच्या घरात नळाचं पाणी गेलं पाहिजे. नळाचं पाणी नुसतं जाऊन उपयोगाचं नाही, ते स्वच्छ दिलं पाहिजे. ते स्वच्छ जाऊन उपयोगाचं नाही, ते पुरेसं केलं पाहिजे. ते पुरेसं जाऊन नुसतं उपयोगाचं नाही तर त्याचा विनियोग पण आपण टाळला पाहिजे. अतिरिक्त पाणी वेस्टेज घालून. आता तुम्ही बघताय सगळे आपल्या नळाला पाणी आलं, किती जणांच्या नळाला नळ कनेक्शन आहे, तुटी आहे पुढं. माझं पाणी भरून झालं की मी संडासाच्या टाकीत नळ सोडायचा, गलीनं खाली वाहतंय, सगळं वाहतंय. ते पाणी आम्ही विहिरीत उचललं, टाकीत आणलं, टाकीतनं गावात सोडलं, गावातनं पुन्हा नाल्यानं खाली गेलं. ते पाणी उचलताना लाईट बिलचा जो खर्च आहे तो कोण करताय? ग्रामपंचायत करते. पाणीपट्टी कोण करताय? तुम्ही करताय. म्हणजे ते लाईट बिल तुम्ही स्वतः भरताय. ते लाईट बिल स्वतः भरताय. तर त्या पाण्याचा खर्च, येण्याचा खर्च जर आम्ही टाळला आणि जे अपव्यय पाळला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जसं मगाशी शिवाजीने सांगितलं, आपण नाण्याच्या वाडीच्या तुम्हाला सगळ्यांना एक दौरा करायचा. आता या अभियान काळातच करायचा आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही एकदा तिथं बघा त्या गावानं, म्हणजे त्याच्या पुढच्या टप्प्यात सांगेन तुम्हाला. पण ह्या आधी पहिल्या योजनांचं महात्मा गांधी रोजगार हमी योजना. आता ह्याच्यामध्ये रोजगार हमीच्या कामात मी जाणार नाही. असाच काय एक विषय होते की तिथं पगार कमी पडतो, हजेरी मिळत नाही. 256 रुपये हजेरी प्रत्येकाला. पण एक लक्षात घ्या, आपण शोषखड्डे काढले सगळ्यांनी, त्याच्यामध्ये 1200 रुपये मिळाले. 5x5चा खड्डा काढायला किती पैसे मिळाले हो? 1200 रुपये. किती दिवस लागतील त्याला साधारण? एक माणूस जर तसा सुदृढ असेल एका दिवसात 5x5चा खड्डा काढू शकतोय का? पण त्याला शासन 1200 रुपये देते. त्याला काय ठरवलंय? तुम्ही दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राबत बसू नका. तो 5x5चा खड्डा तुम्ही 4 दिवसांमध्ये काढा आणि 4 दिवसांची हजेरी तुम्हाला घ्या. काय करा? हे करत असताना रोजगार हमीच्या बाबतीतल्या वैयक्तिक लाभाच्या अनेक, कुणाला कोठा पाहिजे, कुणाला शेळीचं शेड पाहिजे, कुक्कुटपालनाचं शेड पाहिजे, गावातला रस्ता करायचा आहे, पाणंद रस्ता करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी घरकुलांसाठी आता मास्टर काढायला चालू आहे. तुम्ही घर बांधा, तुमच्याच घरावर काम करा, त्याला हजेरी शासन देते. रोजगार हमी तर देत आहे का नाही? या गोष्टी आपण आपल्या स्तरावर राबवण्याच्या दृष्टीनं असंख्य कामं ह्यातनं घेऊ शकतो. पण ती कामं घेत असताना ग्रामपंचायत स्तरावरच तुम्हाला रोजगार मिळावा, बाहेर कुठं जायला लागू नये, यासाठीची ही स्कीम आहे रोजगार हमी. त्याच्या पुढे तुम्ही प्लास्टिक. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे सगळ्यात घातक आता ठरायला लागले प्लास्टिक. त्या प्लास्टिक साठी म्हणजे आपण वापरायचं फेकून द्यायचं, ते कधीही सडत नाही, ते कुजत नाही, तिची विल्हेवाट लागत नाही. ते भविष्याचं कारण ठरणार आहे आपल्याला की हे घातक ठरणार आहे प्लास्टिक. ते जाळलं तर त्याच्यातून धूर निघतोय, तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. ते जाळू शकत नाही, ते पुरलं तर त्याचा विघटन होत नाही आणि त्याचा हे कायमचं राहणार आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आताची झाली आहे. त्याच्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे या अभियानामध्ये. प्लास्टिक वापरायची बंदी आणि प्लास्टिक न वापरता त्याला पर्याय काय, हा एक भाग. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण आज आपण ठरवलं, या सगळ्या गोष्टी सांगायला लागलोय म्हणजे आपल्याला उद्यापासून हे सगळं एकदम करायचं आहे का? नाही. दुसरं पुढे आहे ते पीएम सूर्यघर मुक्त म्हणजे बिजली योजना. लाईट बिल आता तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे किती लाईट बिल येते हो? लाईट बिलाचा स्थिर आकार आहे 120 रुपये. त्याच्यात आम्ही आता ग्रामपंचायत त्यांना एक शेगडी देते, इलेक्ट्रिक शेगडी, म्हणजे गॅसचे पैसे वाचतात. समजा एक सोलर बसवल्यानं लाईट बिलाचं 500 आणि गॅसचं 500, 1000 तर इथंच वाचलं. आपलं 1000 तर इथंच वाचलं. 25 वर्षांसाठी मोफत लाईट. हे राबवायसाठी, हे करायसाठी वेगळं काय कुठं जायची गरज नाही. हे अभियानाच्या माध्यमातून आपण राबवू शकतो. ते तुम्हाला इथं अवेलेबल होऊ शकते. फक्त ह्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग पाहिजे. माझ्या घरात काय नाही,
ते मी मागणार आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे. त्याच्या पुढं प्रधानमंत्री जन आवास योजना घरकुल. आता आपल्याकडं एकूण 28 घरं मंजूर होती आता. त्यापैकी काही जणांनी आता बांधायला काढले नाही, आर्थिक अडचण आहे, काही जणांची त्याच्यातनं रिजेक्ट झाली. ही 14 घरकुलांची कामं आता आपल्याकडे चालू आहेत. ती घरकुलं आपल्याला ह्या अभियानाअंतर्गत पूर्ण करायचे आणि उर्वरित सगळी ज्यांचे आता नवीन अर्ज भरले त्या हे पूर्ण झाले की आपल्याला लगेच ती मिळणार आहे. आता जेवढी बी घरं होती, पहिलं काय म्हणायचो आपण की आम्हाला घरकुल आलं पाहिजे, घरकुल आलं पाहिजे. एकदाच इतकी आली की अर्धी त्यातली न म्हणजे ज्याला मंजूर आहे पण तिची आर्थिक अडचण आहे किंवा आता बांधायची तयारी नाही म्हणून आता कॅन्सल झालं. तर तेही घरकुलांसाठीच आपल्याला जे अनुदान आहे ते आता चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळणार आहे आणि एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. पण आता ह्यातली दुसरी एक अडचण, सर्वे चालू झाला की माझं माळावरचं घर आहे, मला गावातलं घर बसलं पाहिजे. काय माझं माळावरचं घर चांगलं आहे पण माझं गावातलं पडत आलंय तिथं मला पाहिजे. तसं मिळत नाही. प्रत्येकाचा सर्वे, प्रत्येकाचा ते येत आहे, फॉर्म भरला, फॉर्म भरून तपासणी करत आहे, तपासणी करून पुन्हा अधिकारी तपासणी करत आहे आणि अधिकारी तपासणी करून मग त्याला पात्र ठरवत आहे. ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाही. पण मला म्हणायचं की सगळ्यांना मिळते म्हणजे मग आम्ही बी सगळ्यांनी भरलं तर चालतंय का? ज्याला मिळाले नाही तसं नाही. त्याला पात्र लाभार्थी हा शब्द आहे म्हणजे त्यांना. त्याच्या पुढं आता हे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही घरपट्टी भरतोय, आम्ही पाणीपट्टी भरतोय आणि ह्या सगळ्या शासनाच्या योजना येत आहेत. तर ह्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जात आहेत हे कळणार तुम्हाला कसं? प्रत्येक वेळेला आता प्रत्येक काय झालं मॅडम आपण ह्या योजना राबवतोय तर हे तुम्हाला घरात बसल्यावर कळलं पाहिजे. ते कळणार कसं? व्हॉट्सअपवर माळेवाडीत बिबट्या झाला आणि 10 मिनिटात प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या घरात कळलं. त्याचं कारण काय? तर सोशल मीडिया. आणि या सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी इथे एक ऍप आणलंय बघा. आता रात्री आम्ही बरेच जणांना ते मोबाईल मध्ये डाउनलोड करायला सांगितलं आणि आता तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाकडे आता प्रत्येकाच्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये मेरी पंचायत हे एक ऍप आहे, पंचायत निर्णय हे एक ऍप आहे. हे जर ऍप डाउनलोड केलं तुम्ही तर तुम्हाला घर बसल्या सरपंचाने काय पैसे खाले का, ग्रामसेवकांनी काय पैसे खाले का, माझ्या नावावर कुठली योजना आली आणि ती मला मिळालेली नाही का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या सुद्धा करू शकतात. त्या ऍप्स मध्ये पूर्ण डिटेल्स माहिती. स्वच्छता, स्वच्छता म्हणजे काय? आपण गाव स्वच्छ करायचं आहे का? काय स्वच्छ करायचं आहे? माझ्या घरापासून सुरुवात. माझं घर स्वच्छ, माझं अंगण स्वच्छ, मी स्वच्छ करायचा भाग किती शिल्लक आहे. दुसरं, तुम्हाला प्रत्येकाला कचरा कुंड्या दिलेत ग्रामपंचायतीने, दिलेत का नाही? त्या कचरा कुंड्याचा आपण वापर काय करतोय? तांदूळ, पाणी, हे नाही वस्तुस्थिती आहे, करतोय का नाही? आता घंटा गाडी आहे ती व्यवस्थित फिरत्या का नाही? लक्षात घ्या, ती व्यवस्थित फिरत्या का नाही त्याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची आहे. ती का होत नाही ते तुम्ही हक्काने विचारू शकताय. पण तुम्ही तो कचरा घरात आपण वेगळा करतोय का? नुसता कचरा गोळा करून उपयोगाच नाही. एकाच कुंडीत प्लास्टिक घातले, काचा बी त्यातच घातलेच आहे आणि ती भाजी बी त्यातच घातले असं नाही. प्लास्टिक वेगळं आणि ओला कचरा वेगळा, सुका कचरा. 2 कचरा कुंड्या कशाला दिले? तुम्हाला देताना 2 दिलेत ना, कुणाला 1 दिले काय? नाही. हा कचरा आपण घरातच स्वच्छ करायला गेलं तर तो उचलला आणि ग्रामपंचायतीने योग्य त्याची विल्हेवाट केली, गावात घाण होईल का? बिळाची त्या माणसाने गाड्यावरून आणून कुसावडीत घाण केली असं काय झालंय का? वीरवाडीच्या धसवाडीच्या माणसाने काय ते घाण आणून रात्री टाकून गेले ते देवळाजवळ असं काय झालंय का? हे कुणी निर्माण केले? हे कुणी निर्माण केले? तर तिची सुरुवात आता ह्या अभियानाच्या अनुषंगाने आपण आपल्या घरामध्ये करायचे. मी माझी स्वच्छता
मी माझं कुटुंब स्वच्छ ठेवणार आहे, मी माझं घर स्वच्छ ठेवणार आहे, मी माझं अंगण स्वच्छ ठेवणार आहे, हे जर आपण जर पुढे पुढे करायला लागलो तर माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई येणार नाही. आता तुम्ही बघा, आपण प्रत्येकाची संडास आहे, संडासाला सेफ्टी टँक आहे, म्हणजे टाकीचं संडास. टाकीच्या संडासात काळं मच्छर कुणी कुणी बघितलंय? काळं मोठं असं आलंय बघा. आता ते संडासच्या टाकीत आपल्या घरात आलं. त्या संडासच्या टाकीला म्हणजे आता हे वैयक्तिक झालं. दुसरं सांगतोय की त्या टाकीतलं जे मच्छर बाहेर येते ते चावतंय, त्याला डेंगू होतो. आता एक सिंपल असं काम आहे की त्या टाकीच्या पाईपला मी कापड बांधलं, मच्छर बाहेर येत ते दुसरीकडे कुठं ते भांड्यात बाहेर येत नाही, त्या टाकीनं त्या आउटलेट मधनं पण बाहेर येत नाही. मग हे मच्छर बंद करायचं असेल आम्हाला तर जर समजा माझ्याकडे नाही, आता एखादं म्हणणार की आमचं काय टाकीचं संडास नाही त्यामुळं मला काही ते बांधायची गरज नाही, पण माझ्या भावाचं संडास आहे, माझ्या शेजाऱ्याचं संडास आहे आणि ते संडास बांधून मुंबईला गेले राहायला, त्याच्या टाकीतलं मच्छर मी माझ्या मालकाला चावायला जाणार आहे असं म्हणत नाही. ते कुणाला चावणार आहे? म्हणून माझ्या बाजूच्या टाकीत येणारा मच्छर आहे त्यासाठीच ते फडकं जर बांधलं त्याला किती वेळ लागेल? एक प्रयोग करून बघा, तुम्हाला दिसलंय ना तर त्याला ते बांधून बघूया. 100% मच्छर येणार नाही, 100% मच्छर कमी होईल. दुसरं, पाणी साठवून ठेवतोय ना 8 दिवसाच्या आत तुम्ही बघा पाण्याच्या टाक्याच्या आळ्या होत्या. त्या आळी म्हणजे काय? ते मच्छरच पिल्लू आहे. मच्छर 8 दिवस जे पाणी आपण साठवून ठेवतोय त्याच्यात आळी तयार होत्या, त्याच्या आळी तयार झाली की त्याचं मच्छर तयार होतंय, ते मच्छर आपल्याला चावतंय, मग डेंग्यू, मलेरिया, ताप हाप सगळं आपल्याकडे येतंय. आता ही जी गोष्ट आहे हे कुणाच्या हातात आहे करायचं? बरं, मला त्या 8 दिवस पाणी 8 दिवसात एकदा ते स्वच्छ करायचं, धुयाचं, पाणी वतून टाकायचं, परत भरायचं. 8 दिवसाच्या आत मच्छर होत नाही. म्हणजे एक सिंपलची गोष्ट आहे. ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, आम्ही दिलं पाहिजे. आता इथं हे सगळं तुम्ही सांगताय, आता हे एवढं लांबडं आणि मग माझं काय ह्यात रोल आहे? कुठं काम करायचंय? काम कुठं करायचंय? घरात करायचंय. त्याचा इम्पॅक्ट गावावर होणार आहे, त्याचबरोबर त्याचा सगळ्यांना बेनिफिट मिळणार आहे. तर ही स्वच्छता मग ती दाराची असू दे, घराची असू दे, गावाची असू दे किंवा त्याच्या पुढे जाऊन आम्ही जर आता ह्या अभियानामध्ये काय सांगितलंय, एक आठवड्यात 1 दिवस गावाला सगळ्या मिळून सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करा. हे जर केलं 1 दिवस, म्हणजे आता हे 7 दिवस आहे, तर ह्यातला मी माझ्या गावासाठी एक तास देणार आहे आठवड्यात मी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुमच्याजवळ दिला तुम्ही वेळ तेवढा, तर काय बिघडणार आहे का? नाही. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं तर उमेद, आता हा तुमच्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा विषय. काल पण आम्ही प्रश्न विचारला, महिला बचत गटाचे महिला बचत गटाचे जेव्हा केलं ते गावाला केलं की त्याला बक्षीस ठेवलं. शिराळा तालुक्यामध्ये जर आपल्या तालुक्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 15 लाख, 8 लाख, 12 लाख, 8 लाख, 5-5 लाखाचे 2. जर आम्ही शिराळा तालुक्यात आपला नंबर आला आणि आपल्या सांगली जिल्ह्याला निवड झाली, जिल्ह्यात आपला नंबर आला तर पहिलं बक्षीस आहे 50 लाख, 35 लाख, 25 लाख. विभागात आला 1,75,25,00,000 आणि राज्यात आला तर पहिलं 5 कोटी, दुसरं 3 कोटी, दुसरं 2 कोटी आणि 1 कोटी. आता हे बक्षीस मिळाल्यानंतर मगाशी यांनी जे सांगितलं, मानेची वाडीचं गाव आहे, इथं 450 लोक वस्ती. आज त्या ग्रामपंचायतीच्या खात्यावर 5 कोटी रुपये शिल्लक आहे. किती? 5 कोटी रुपये. त्यांनी सांगितलं की एक समजा 1 दिवस काम केलं, आम्ही सगळ्यांनी आमच्याच घरात आमच्यासाठी काम केलं, आम्ही हे योजना राबवल्या, पण त्याचा बेनिफिट गावाला दिवसाला 1 लाख रुपये मिळाले. किती लाख रुपये? कुणाच्या विकासाला? गावाच्या विकासासाठी. सूर्यघर पण मिळाले, वीज मिळाले, हे सगळं जे मिळालंय हे काय त्यांनी मिळवलेल्या रकमेत
सहभाग घेतला आणि ह्याचं जर बक्षीस आपल्याला मिळालं तर त्यामध्ये अजून चांगल्या प्रकारच्या सुविधा आपण देऊ शकतो. आणि या निमित्तानं माझी तुम्हाला एक विनंती राहील की आपण सर्वांनी एकजुटीनं आपण या अभियानात सहभागी होऊया. तुमचं अडचण मी, माझी अडचण तुम्ही, तुमची अडचण मी, माझी अडचण तुम्ही, हा एक ह्यातला पॅटर्न आहे. एकमेकाला हात देऊन आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र काम केलं तर कसलीही अडचण आली तरी ती मात करण्याच्या दृष्टीने आपण ह्यातनं तयार होऊ शकतो. त्या अभियानाची मदत होऊ शकते. एवढं सांगून आपण हे अभियान यशस्वीरित्या राबवूया एवढंच या निमित्तानं मी विनंती करतो. आणि इथं आपल्या विभागाची सगळी लोक आले त्या संदर्भात आवर्जून आपण त्यांना बोलवलेलं आहे. आणि ह्या अभियानाच्या काळात ग्राम महसूल अधिकारी आता नवीन आहे मी तलाठी होत असेल ना, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर 2025 पासून महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत कालावधी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व पारदर्शकांचे खालील उपक्रम आम्ही राबवणार आहे. त्यात पहिला टप्पा आहे 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पाणंद रस्ते विषयक मोहीम, शिवार पालन रस्त्याचे सर्वेक्षण, क्रमांक देणे, रस्ता अदालत सीमांकन निवारण. दुसरा टप्पा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर सर्वांसाठी घरमालकांचे सरकारी नोंदीचे वाटप, अतिक्रमणाचे नियमितीकरण, पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप. आणि तिसरा टप्पा आहे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर नाविन्यपूर्ण उपक्रम. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्थानिक कर्मचाऱ्यांना योजना राबवायची. त्यांचा आपण नकाशावरती मार्किंग करून देणार आहे. त्याला नंबर मिळणार आहे. भविष्यात तो नंबर टाकला की आपला रस्ता तो कुठून कुठवर आहे तो आपल्याला समजणार आहे. दुसरा रस्ता आहे पन्हाळकर वस्ती ते सोनारखंड, तर सर्वे क्रमांक 42 आणि 45 आहे. तिसरा रस्ता आहे दुरंदेवाडी रोड ते रामचंद्र शिवाजी मुलगेमळा, सर्वे क्रमांक आहेत 104, 124, 118, 119, 120, 121, 122 आणि 5 आणि 4. तर हे जे सर्वे क्रमांक आहेत या सर्वे क्रमांकाच्या लगतचे म्हणजे या रस्त्याच्या लगतील सर्वे क्रमांक आहेत त्याला आपण इतर रकात आपण तसा मार्किंग करणार आहेत. आणि हे नकाशावरती आपल्याला दाखवायचे आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांची ग्रामसभेची मान्यता हवी आहे. तर यांना मान्यता म्हणजे मी जर मान्य केलं तर आपण या नकाशावर दाखवणार आहे. तसं काय अडचण नाही, फक्त नकाशात आपल्याला दाखवायचे. आपल्या इतर रकात नमूद करायचं आहे. याला तुमच्या ग्रामसभेची मान्यता हवी आहे. तर मी कृषी विभागात प्रतिनिधित्व करायला आले. विभागाच्या ज्या काही तुमच्या कामाची सगळं बसून थोडक्यात 5 मिनिटात माझी माहिती सांगते. तर सगळ्यात महत्वाची योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. तुम्ही जे म्हणतात मोदीच्या योजना असते तर ते कुणाचे येत नसतील तर माझा नंबर ग्रामपंचायतमधून घ्यायचा आणि मला आधार कार्ड पाठवायचं. माझा पीएम किसानच्या 2000च्या त्याचा काहीही प्रॉब्लेम असेल तर मला वैयक्तिक फोन करा, त्यांची अडचण सोडवण्यात येईल. त्याच्यानंतर नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना, त्या किसान नमो शेतकरी योजनेचा सुद्धा तुम्हाला हप्ता येत नसेल तर तुमचा आधार कार्ड फक्त मला पाठवा. आणि कुणाला नव्याने अर्ज करायचा असेल तर त्याने सीएससी सेंटरला जाऊन अर्ज करावा. त्याच्यानंतर तुम्हाला बरेच मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. तर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग म्हणून आपल्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग आहे. गटाच्या महिलांनी जरा त्यात पुढे येऊन अर्ज करावे अशी माझी विनंती आहे. कारण की कुठलाही तुम्ही शेवयाची मशीन अन्न प्रक्रिया उद्योग घ्या, कुठलाही अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तुम्हाला 35% अनुदान मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा 4था जो मुद्दा सांगितलाय मनरेगा. मनरेगा अंतर्गत आपल्याकडे फळबाग लागवड 100% सुटीवरती तुम्हाला देण्यात येते. कुठलीही झाडं घ्या. विनोद साहित्य 256 रुपये मजुरीचा दर आहे. तर मजुरीचा दर आता 312 रुपये झालेला आहे. तर 1 हेक्टर तुम्ही 20 आंब्याची झाडं लावली तर तुम्हाला 40,000 रुपये 3 वर्षात 50%, 30% आणि 20% अशा 3 टप्प्यात तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे. एवढ्या सगळ्या योजना तुमच्याजवळ आहेत.
पाहिजे. धन्यवाद आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. शुभलक्ष्मी म्हणून एक तुमचं हे काय महिलांचं सातबाऱ्यावर नाव जसं आपण घरात चढवलंय का नाही तसंच महिलांचं बी चढवायचंय आता. तर प्रत्येक महिलेचं नाव आपण चढवायच्या दृष्टीनं घरातल्या ज्या घरातली हे करून म्हणजे पतीच्या मृत्यूच्या पश्चात तिचं नाव येतंय ते आपलं हयात असताना त्याच्यावर येणं म्हणजे आपण घराच्या ह्याच्यावर सगळ्यावर आलं येतात घराच्या सातबाऱ्यावर म्हणजे 8 चौकार आहे का त्याच्यावर. पण आता सातबाऱ्यावर सुद्धा आणण्यासाठी ती एक स्कीम आलेली आहे. तर त्याचाही आपण या अभियानाच्या माध्यमातून एक दिवस करणार आहे. दुसरं पुढं की प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीनं एक झाड लावायचं आहे. म्हणजे आपल्या घरात 5 माणसं आहेत तर ते 5 झाडं तुम्ही लावायची ती जगवायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक विशेष गुण ठरलेला. आता ह्यासाठी एक आपण जशी ही ग्रामपंचायतीसाठी बक्षीस योजना आहे तशी प्रत्येक कुटुंबासाठी एक बक्षीस योजना ठेवायची. म्हणजे ती वॉर्ड पातळीवर असेल आणि गाव पातळीवर अशा 2 प्रकारच्या राबवण्याचा आमचा विचार आहे. आणि तो आम्ही लवकरच तुम्हाला तो कळवू की जे घर स्वच्छ राहील म्हणजे हे प्रत्येक जसं असं आपण लिहिलेलं आहे सगळ्यात जास्त योजनांचा लाभ घेईल त्यांना गुण देऊन त्या कुटुंबाला बक्षीस द्यायचं. ते बक्षीस चांगल्या स्वरूपाचं असावं अशा पद्धतीचं जेणेकरून तुम्ही सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यावा या उद्देशाने ते होईल. तर तेही आपण लवकरच तुम्हाला कळवू. पण आजपासून हे अभियान चालू झालेलं आहे. मॅडमने आता तुम्हाला सांगितलं की पीएम किसानचे कुणाला हप्ते चालू नसतील कोणाची येत नसेल काय अडचण असेल तर हे आपण एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये हा विषय ठेवणार आहे. जेणेकरून तुम्हाला ते आधार कार्ड आम्ही घेऊन इतर कुठे हेलपाटा घालायला लागणार नाही. आणि ते ऑनलाईन करायला जर ती वेबसाईट चालू असेल तर इथंच ते ऑनलाईन करू ज्यांना मिळत नाही त्यांचं. अशा प्रकारच्या स्कीम्स आपण आता त्याच्यामध्ये राबवू. इथं प्रत्येक गोष्टीला वेळ देऊ. वेळ दिल्यानंतर दररोजच तुम्हाला इथं बोलवलं जाईल अशातला काही विषय नाही. परंतु ज्याच्या वेळेला तुमच्या गरजेची गोष्ट आहे त्या वेळेला मात्र तुम्ही तिथं प्रत्यक्ष येऊन त्या गोष्टीचा लाभ लक्ष्मी बाळकृष्ण मुदगे या पुढे पुढे स्वाती खोत लक्ष्मी खोत बघा आनंदा बुरके सोमवारी काढायचे प्रत्येक सोमवारी सगळे आठवड्यात एक वार घेऊया. त्या आठवड्यात 2 तास सगळ्या गावांना जमू. एक दिवस पुसायवाडी करून एक दिवस रुंदेवाडी उंबरवाडी करून स्वच्छतेसाठी. बाकी हे सगळं ऍक्टिव्हिटी आपल्या जेव्हा आपण सगळ्यांवर हे केलं तर आपण होऊ शकते. म्हणजे जमा करायचं त्याची पैठणी मिळणार म्हणून करायचं नाही. आपल्याला गावासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आपण करायचं. 2 किलो इथं आणायचं इथं जमा करायचं ते पैठणी घेऊन जाऊन त्याला घेऊन नाही. फक्त आपलं घर आपण सांभाळायची गावात काय करायची गरजच लागत. कशाला आपण प्लॅस्टिक गावावर गोळा करायची गरज आहे. आपल्या घराच्या बाजूला केले की चालेल. त्यासाठी एक वार करू. पुसावडी एक दिवस सगळे साफ करूया. एक दिवस दुर्देवाडी उंबरवाडी करू. सगळ्यांनी करायचं म्हणजे असं घरटी माणूस आलं पाहिजे. नाहीतर आता सगळं काहीतरी आहे म्हणून आलंय प्रसार मिळणार आहे म्हणून करायचं असं काही नाही. सगळ्यांनी आपल्या घरासाठी आपल्या गावाला काहीतरी एक 5 कोटी मिळणार आहे. 10 लाख तरी मिळालं तरी आपल्याला ते भरपूर आहे. हे नियोजन करून आपण करायचं. आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून गावासाठी म्हणून करायचं.
हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे कर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव होऊ घातलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज ग्रामपंचायत कुसाईवाडीने अतिशय उत्साही वातावरणात प्रत्येक घटकानं यात सहभागी घेऊन सुरुवात केलेली आहे. तर हे अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टीने आपण सर्व यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केलेला आहे आणि येत्या काळामध्ये या अभियानामध्ये कुसाईवाडी ग्रामपंचायत निश्चितच यशस्वी आणि प्रभावीपणाने अभियान राबवून या स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आज उत्कृष्टपणे या अभियानाची सुरुवात केली आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. ग्रामपंचायत अधिकारी कुसाईवाडी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा 6 ऑगस्ट 2025 शासन निर्णय आहे. त्यानुसार आज 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कुसाईवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरची ग्रामसभा ही अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. तसेच या ग्रामसभेद्वारे सर्व ग्रामस्थ एकवटलेले असून या अभियानामध्ये हे गाव नक्की तालुक्यातच नव्हे तर राज्यात पहिला नंबर काढण्यासाठी सज्ज झालेले आहे. ज्या घटकांनी या ग्रामसभेसाठी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार. लक्ष्मी संजय शिंदे कुसाईवाडी ग्रामपंचायत तालुका शिराळा जिल्हा सांगली या गावामध्ये आशा वर्कर म्हणून कार्यान्वित आहे आणि या अभियानामध्ये आमच्या म्हणजे कुसाईवाडी या छोट्याशा वाडीने उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीने ही ग्रामसभा पार पाडलेली आहे आणि या अभियानामध्ये आम्ही आमचा म्हणजे सुरुवात केलेली आहे. आज 17 सप्टेंबरला जे मुख्यमंत्र्यांनी अभियान सुरू करून जे उत्साहात्मक त्यांनी सर्व वातावरण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केले तर त्यामध्ये आमच्या वाडीने उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला असून आम्ही त्यात 100% यशस्वी हो आणि आमच्या आरोग्य विभागाच्या ज्या काही योजना आहेत उदाहरणार्थ आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ही योजना आम्ही आमच्या गावातील घराघरापर्यंत तळागाळापर्यंत म्हणजे 0 ते 60 वर्षापासूनच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत व त्यावरच्याही व्यक्तींना आम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करू आणि ह्या योजनेमध्ये आमचं गाव 100% कसं येईल यासाठी आम्ही सर्व आमचे सगळे सहकारी तसेच सर्व आमच्या ग्रामपंचायतीचा स्टाफ आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि असणारे आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य छोट्यापासून मोठ्या कर्मचाऱ्यांपर्यंत आम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे आमचे गाव समृद्ध कसं होईल आणि आमच्या गावाचा विकास कसा होऊन आम्ही या अभियानामध्ये 100% भाग घेऊन आम्ही नंबर कसा पहिला घेऊ यासाठी आम्ही वाटचाल करू. मी विजय पांडुरंग पन्हाळकर ग्रामपंचायत कुसाईवाडी येथे ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. ग्राम रोजगार विभागामार्फत ज्या काही सोयी सवलती योजना आहेत त्या पूर्णपणे राबवून आपल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत या योजनेमध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत सहभाग घेऊन नंबर मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शिवाजीराव वारन शाळा व्यवस्थापन समिती कुसाईवाडी आज होऊ घातलेल्या मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत शाळेमधून ज्या काही योजना आहेत या गावासाठी राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू
आणि शाळेमधून जे गुण या अभियानाला मिळणार आहे ते 100% मिळवून देण्यासाठी प्रयत्न आम्ही करू. पवार कुसायवाडीमध्ये सदस्य पदासाठी माझे हे आहे. पंचायत राज अभियान या संदर्भात आम्ही हे मोहीम राबवली आहे. तर ह्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ याची मी हमी घेते. एक मिनिट हां चालू कर. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत गावाने आमच्या सहभाग घेतलेला आहे. त्यात ग्रामस्थ कुसायवाडी पूर्ण ताकदीने सहभागी होऊन आम्ही राज्यात 1 नंबरसाठी प्रयत्न करू. यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू याची शाश्वती. धन्यवाद. रामचंद्र पवार कुसायवाडी ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आज तारखेला मुख्यमंत्र्यांनी चालू केले त्या निमित्तानं आज आमची ग्रामसभा घेतली. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आज हे अभियान पूर्ण करण्यासाठी आमचं प्रत्येकाचं योगदान देऊ आणि यशस्वी करू. धन्यवाद. सुनीता यशवंत पनाळकर कुसायवाडी. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान या संदर्भात जी ग्रामसभा घेतली त्यात महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला व जी शाळेकडून जी काही उपक्रम राबवण्यात येणार आहे ते आम्ही त्यांना 100% प्राधान्य देऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.